हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नवे नवे फ्रेंड्स. पैशाचे व्यवहार, खरेदी विक्री, व्यवसायाचं व्यवस्थापन, लेखांकन, बँकिंग आणि कायदे याचा सखोल अभ्यास करणारं क्षेत्र म्हणजे कॉमर्स. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, कॉस्टिंग, टॅक्सेशन यासारखे विषय हे संकल्पनात्मक आणि गणिती स्वरूपाचे असल्यामुळे योग्य मार्गदर्शनाशिवाय ते समजणं अनेकदा कठीण जातं. तुमचं देखील कॉमर्स या क्षेत्रात यश मिळवण्याचं स्वप्न आहे तर आजचा एज्युकास्ट खास तुमच्यासाठी. आज आपण जाणार आहोत कराडच्या SGM कॉलेज समोर श्री गणेश हाईट्स मधील 2nd फ्लोअरला असणाऱ्या VMers प्रोफेशनल अकॅडमीमध्ये. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात आजचा एपिसोड. नमस्कार सर. नमस्कार सर, गप्पांना सुरुवात करण्याआधी मला आपला परिचय जाणून घ्यायला आवडेल. मी विनायक कारवेकर, VMers प्रोफेशनल अकॅडमीचा संचालक. 2022 पासून आपण कराडमध्ये ही अकॅडमी सुरू केली आहे. त्याआधी गेली 13 वर्षे नागठाणेमध्ये आपली अकॅडमी होती. अनेक विद्यार्थ्यांना कॉमर्स क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतं, पण त्यांना विषयाची नीट समज, योग्य दिशा, वैयक्तिक मार्गदर्शन मिळत नाही आणि हीच पोकळी भरून काढण्यासाठी मी ही अकॅडमी सुरू केली आहे. दॅट्स नाईस. सर, आपल्या अकॅडमीमध्ये कोणकोणत्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते? खरं तर 11वी आणि 12वीचा काळ हा कॉमर्स क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा फार महत्त्वाचा काळ असतो. यावेळी बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे इथे 11वी पासूनच CA म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट, CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी आणि CMA म्हणजे कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट या परीक्षांची सुद्धा तयारी करून घेतली जाते. त्याचबरोबर 11वी 12वीचे रेग्युलर कॉमर्स क्लासेस देखील घेतले जातात. 10वी नंतरच CA परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करता येतं. 2 वर्ष CA फाउंडेशन, CMA फाउंडेशनची प्रिपरेशन करून घेतल्यानंतर 12वी नंतर विद्यार्थ्यांना CA फाउंडेशनची एक्झाम देता येते. अच्छा सर, CS आणि CMA बद्दल आणखी थोडी माहिती देता येईल? अगदी सोपं उदाहरण देऊन सांगायचं म्हणजे जसं हृदयाचा डॉक्टर हृदयाशी रिलेटेड असणारे इश्यू सांभाळतो, डोळ्याचा डॉक्टर डोळ्याशी रिलेटेड असणारे इश्यू सांभाळतो, तसंच CA, CS, CMA यांचं काम पण वेगवेगळं आहे. ऑडिट, फायनान्शियल मॅनेजमेंट सारख्या जबाबदाऱ्या CA सांभाळतो. जो लॉमध्ये सुपिरियर आहे, गव्हर्नन्सवरती ज्याचा कंट्रोल आहे, तो CS आहे. CS म्हणजे कंपनी सेक्रेटरी. समजा कंपनीला मॅन्युफॅक्चरिंग करायचं आहे तर त्या मॅन्युफॅक्चरिंग आधी त्याचा एस्टिमेट काढणं, कॉस्ट किती लागेल हे सांगणं, हे काम CMA करतो. सध्या CA आणि CS सोबतच CMA म्हणजेच कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट देखील एक डिमांडिंग करिअर ऑप्शन बनलाय. ग्रेट. सर, आपल्याकडं या परीक्षांची तयारी कशी करून घेतली जाते? ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं की आपण या परीक्षांची तयारी 11वी व 12वी पासूनच करून घेत असतो. रेग्युलर अभ्यासासोबतच या परीक्षांचे ॲडव्हान्स टॉपिक देखील मुलांना शिकवले जातात. त्यांच्याकडून टेस्ट सिरीज, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेतले जातात. टॅक्समन पब्लिकेशनचे ऑथर श्री झाड सर यांचं सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळतं. ओह ग्रेट. सर, पब्लिकेशन ऑथरकडून शिकतानाचा एक्सपिरियन्स खरंच वेगळा असेल ना? होय, अगदीच. सर, मला आता विचारायचं आहे की अकॅडमीच्या आतापर्यंतच्या रिझल्ट बद्दल तुम्ही काय सांगाल? आपण इथल्या रिझल्ट बद्दल सांगायचं झालं तर जेव्हा 2022 रोजी पहिली बॅच सुरू झाली तेव्हा पूर्ण भारतामध्ये CA फाउंडेशनचा निकाल हा 29% लागला होता आणि आपल्या क्लासचा रिझल्ट हा 57% होता. आपल्या अकॅडमीच्या CA, CS विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चांगले रिझल्ट अचीव केले आहेत. कराडपासून ते कोल्हापूरपर्यंत अशा प्रकारचा गायडन्स देणारी आपली एकमेव कॉमर्स अकॅडमी आहे. फॅन्टॅस्टिक. सर, आपल्या अकॅडमीमध्ये प्रवेश हवा असेल तर त्यासाठी पात्रता काय आहे? कमीत कमी 75% किंवा त्याहून जास्त मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांनाच आपल्या अकॅडमीच्या CA फाउंडेशन बॅचला प्रवेश दिला जातो. आपल्या अकॅडमीचे टायमिंग हे सकाळी 8:30 पासून संध्याकाळी 6 पर्यंत असते. तसेच विद्यार्थ्यांच्या राहण्याची व खाण्याची सोय देखील या ठिकाणी केली जाते. सुपर्ब. सर, कॉमर्स क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना जर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यासाठी तुमचा नंबर शेअर कराल? हो, 84 83 82 34 95. 84 83 82 34 95. थँक्यू सर. वेलकम. सो फ्रेंड्स, कॉमर्स या क्षेत्रात यशाचं उत्तुंग शिखर गाठायचं जर तुमचं देखील स्वप्न असेल तर आजच कराडच्या SGM कॉलेज समोर असणाऱ्या VMers प्रोफेशनल अकॅडमीला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची, आपल्या आवडत्या सातारा आकाशवाणीवर.